नमस्कार. तर इथे मी लसूण, मिरची, आलं, कोथिंबीर, पुदिना आणि जिराने थोडीशी कढीपत्त्याची पानं जाडसर वाटून घेतले. त्यानंतर इथे मक्याचे दाणे घेतलेले आहेत, ते धुवून घ्यायचेत. त्यातले आपण अर्धे वापरणार आहोत, तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि थोडं जाडसर वाटून घ्यायचं आहे. जाडसर वाटून घेतले, बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा कांदा घालायचा आहे. त्यानंतर आपण जे लसूण मिरची वाटून घेतले ना, ते घालायचं आहे. त्याच्यानंतर बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी. त्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, आपण मिरचीसुद्धा घेतले त्यामुळे आपला तिखट पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आहे. थोडी धनाजिरा पावडर घालायची आहे. थोडेसे तीळ घातलेत, जर तुम्हाला ओवा पाहिजे असेल तर तो सुद्धा घालू शकता. चवीनुसार मीठ घातले आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पाणी वगैरे वापरायची आपल्याला गरज लागत नाही, कारण ते जे आपलं मक्याचं मिश्रण आहे त्याच्यामध्येच आपलं व्यवस्थित असं बॅटर तयार होतं. तर ते बॅटर तयार आहे. तेलसुद्धा गरम झालं आहे. तर आपल्याला याच्यात थोडे छोटे छोटे असे भजी तळून घ्यायचे आहेत.